त्याच भाज्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे काजू मसाला नक्कीच ट्राय करून पहा। त्यासाठी थोडेसे काजू गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले। तोपर्यंत मी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतली। आता भिजत ठेवलेल्या काजूंची सुद्धा आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। कढाईमध्ये मी थोडेसे तेल टाकून घेतलं आणि यामध्ये आणखी काही काजू चांगले फ्राय करून घेतले। सेम कढाईमध्ये काही खडे मसाले टाकून घेतले। व्यवस्थित परतले की लगेचच कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे। लगेच यामध्ये सुके मसाले टाकायचे। सुके मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून याला सुद्धा छान परतून घेतलं। आता काजूची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स केली आणि लगेचच टोमॅटोची पेस्ट टाकून याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता फ्राय केलेले काजू टाकायचे, सोबतच थोडंसं कोमट पाणी टाकायचं आणि याला 5 ते 6 मिनिटं आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी फ्रेश क्रीम आणि कसुरी मेथी टाकून पुन्हा एकदा मिक्स करायची आणि अशा प्रकारे इथे आपला काजू मसाला खाण्यासाठी तयार आहे।